रकिबे सरांनी जो उल्लेख केला की आपण आपल्या विद्यार्थ्यांसाठी अनेक प्रकारची व्याख्यानं या ठिकाणी आपण आयोजित करत असतो. खरं तर विद्यार्थी हाच आमचा साहेब केंद्रबिंदू आहे आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे हे आमचे एक धोरण आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपलं पत्र आम्हाला 21 जूनला प्राप्त झालं आणि तेव्हापासून आमच्या स्कूल कमिटीशी मी सारख्या चर्चेमध्ये झालेल्या भूमीत महाराष्ट्राच्या उंचावलेल्या पेशव्यांच्या लाडक्या किल्ल्याच्या पायथ्याला वसलेल्या या धोडप नगरीत आपण सर्वप्रथम मला बोलावलं याबद्दल मी आपले आभार मानतो. तसं तर सरांचा माझा कालपासून फोन चालू होता. सर म्हणत होते की तुम्हाला जरा म्हटलं 100% मला जमेल, फक्त वेळेचं थोडंसं मागे पुढे होईल, त्यामुळे मला माझ्यामुळे ताटकळत राहावं लागतं. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांची मी प्रथमतः माफी मागतो, कारण तुम्ही केव्हाचे थांबला आहात आणि ऊन पण बरंच होतं, तरी झाडांमुळे सावलीची चांगली सोय झाली. एवढा एक चांगली गोष्ट या ठिकाणी मला बघायला मिळाली. तर सर्वप्रथम आपण इथे का जमलोत आणि नक्की आपलं संभाषण एकमेकांशी काय होणार आहे. तर जून महिन्यामध्ये मी आपल्या वडनेर भैरव पोलीस स्टेशन हद्दीतील जेवढी शाळा आहेत, 17 शाळा आहेत आपल्याकडे, प्रत्येक शाळेला पत्र दिलं की आपण मला वेळ द्यावा, आपल्या दिलेल्या वेळेला मी हजर राहील आणि त्या ठिकाणी मुलांशी एक संवाद साधण्याची जर मला संधी मिळाली तर नक्कीच 2 गोष्टी मी काहीतरी त्यांना सांगू शकेल. तेवढा खूप मोठा महान असा ज्ञानी तज्ज्ञानी मी व्यक्ती नाही, परंतु आपण ज्या पायवाटेने गेलो, आपण जी वाट चोखंदळली, त्या वाटेबद्दल आपल्याला माहिती असणं आणि ती वाटेबद्दल आपण दुसऱ्यांना माहिती देणं हे आपलं कर्तव्य आहे. तुमच्यापैकी अनेक लोकांना असं वाटतं की आपण मोठेपणी PSI व्हावं, पोलीस व्हावं, अनेक गोष्टी वाटतात. मुलांच्या मनामध्ये असतात की जेव्हा आपण TV बघतो तेव्हा आपल्याला वाटतं हे व्हावं, TV दुसरं बघितलं की वाटतं ते व्हावं, आणि त्या सिरियलच्या अनुषंगाने आपण अनेक गोष्टी बघतो आणि मग आपल्या मनामध्ये ती स्वप्न निर्माण होतात. परंतु ती स्वप्न निर्माण होतात पण त्याबद्दल कोणी आपल्याला सांगत नाही. आपल्या घरच्यांना आपण विचारलं तर ते म्हणतात आम्हाला माहित नाही, आपल्या कुटुंबात कोणी त्यापर्यंत पोहोचलेलं नसतं आणि मग ती आपली स्वप्न आपल्या मनामध्ये राहून जातात आणि कुठेतरी आपल्याला वाटतं आपण PSI व्हावं, पोलीस व्हावं, तलाठी व्हावं, क्लास 1 अधिकारी. आपण ज्या वाटेने जातो, आपण जी स्वप्न बघतो, आपली इच्छा असते आपण काहीतरी व्हावं, काहीतरी बनावं, पण कोणी सांगत नाही आपल्याला. कारण आपल्या सभोवताली आपण बघतो तेव्हा आपल्याला त्याच गोष्टींबद्दल माहिती मिळते जे आपल्या सभोवतालची लोक करतात. परंतु ज्या गोष्टी आपल्याला करण्याची इच्छा असते, ज्या स्पर्धा परीक्षा देण्याची इच्छा असते, त्यावेळेस आपल्याला मार्गदर्शन त्या ठिकाणी कोणी देत नाही, त्या ठिकाणी कोणी आपल्याला सांगत नाही. मग आपल्या मनामध्ये एक न्यूनगंड तयार होतो की यासाठी कुठेतरी पुण्याला, मुंबईला, दिल्लीला जावं लागतं. दुसरी गोष्ट यासाठी खूप पैसा लागतो. तिसरी गोष्ट यासाठी खूप असा वशिला लागतो आणि या तिन्ही गोष्टी आमच्याकडे नाही, म्हणून आमचं काही काम होऊ शकत नाही. परंतु मुलांना हे लक्षात घ्या, जेव्हा पण तुम्ही स्पर्धा परीक्षेसाठी तुमच्यासाठी पोलीस बनण्याचा, PSI बनण्याचा, कोणत्याही क्लास 1 अधिकारी बनण्याचा, कलेक्टर बनण्याचा, यासाठी वशिला लागत नाही, कोणतेही पैसे लागत नाही आणि पुण्या, मुंबई, दिल्लीला जायची गरज नाही. फक्त आपल्याला त्यासाठी एक मार्ग माहीत असायला हवा की आपल्याला नक्की काय अभ्यास करायचा आहे, आपल्याला नक्की कोणतं रिव्हिजन करायचं आहे, कोणता सिलेबस त्यासाठी आहे, काय काय निकष आहेत, काय शारीरिक पात्रता आहेत, ह्या गोष्टींची आपल्याला माहिती नसते आणि ती माहिती नसल्यामुळे आपल्या मनामध्ये त्या गोष्टींबद्दल एक भीती निर्माण होते आणि लोक भीती निर्माण करण्यासाठी सांगतात की तासन तास अभ्यास करावा लागतो, खूप डेंजर असतं, ते होणं शक्य नाही तुझ्याकडनं, आणि मग आपण म्हणतो की आपल्याकडनं काही ते होणार नाही. मग ते स्वप्न आपलं जे असतं ते स्वप्न आपण काय करतो, पूर्ण करू शकत नाही. तर त्याच निमित्ताने कुठेतरी तुम्हाला या बेसिक गोष्टींची एक माहिती व्हावी की नक्की त्यासाठी अभ्यासक्रम काय असतो, तो खूप अवघड असतो का, त्यासाठी खूप काहीतरी असं वेगळं काहीतरी तुम्हाला काही स्किल लागतात का. तर असं काही नसतं. तुम्ही सर्व आता माध्यमिक विद्यालयातली मुलं आहात, तुमच्या पाठ्यपुस्तकातलाच 30% सिलेबस MPSC, UPSC, पोलीस भरती, तलाठी भरतीला विचारला जातो. आता तुम्ही म्हणताल माझ्या पाठ्यपुस्तकातला विषय कशाला विचारतील, तर तुमच्या पुस्तकातला विषय 1909ला कोणता कायदा आला होता, भारतीय इतिहास आहे बघा, 8वी 9वी 10वीच्या पुस्तकात असेल. आता तुम्ही लांब लांब बसलेत म्हणून तुम्हाला प्रश्न उत्तर करणं मला योग्य वाटत नाही. 1909ला मॉर्लेमेंटो होता का, वाचलेत कधी मॉर्लेमेंटो? अरे नाव वाचलं का मॉर्लेमेंटो? 1919 मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड, 1935 संविधान कायदा, 1942 चले जाओ आंदोलन, थोडेफार तर काही आठवतंय का? चले जाओ 1942, आझाद मैदान,
अरे कुठे वाचलेलं आठवतं का तुम्हाला? तुमच्याच पुस्तकातलं आहे, मी माझ्या मनातलं काही सांगत नाहीये. हे तुमच्या पुस्तकामधलं आहे, माझ्या मनाचं नाही. आणि 1947 भारत स्वतंत्र, 1857चा उठाव, ह्या ज्या गोष्टी आहेत या तुमच्या पुस्तकांमध्ये आहेत का नाही? आहेत. त्याचबरोबर तुम्ही जर भूगोलामध्ये गेला, विषुववृत्त असेल, कर्कवृत्त असेल, मकरवृत्त असेल, हे आहे का तुमच्या पुस्तकात? ते कोणत्या राज्यांमधून जातं हे आहे का तुमच्या पुस्तकात? पृथ्वीचं परिभ्रमण असेल, त्याचबरोबर ग्रहांची दिशा असेल, त्याचबरोबर जमिनीचे थर असतील, हे सर्व तुमच्या पुस्तकांमध्ये आहे. आणि तुमच्या पुस्तकामध्ये जे आहे त्याच्यातला 30% अभ्यासक्रम हा स्पर्धा परीक्षांना विचारला जातो. परंतु आपली अडचण असं आहे की आपण जो अभ्यास करतो तो फक्त परीक्षेपुरता करतो. आपण 9वीचा अभ्यास करतो 9वीच्या परीक्षेपुरता. परीक्षा संपली की आपल्याला काहीच आठवत नाही. आपण फक्त अभ्यास कशासाठी केलेला आहे? परीक्षेपुरता केलाय. आयुष्यासाठी आपण अभ्यास करत नाही. हा आपला प्रॉब्लेम आहे. आपण परीक्षा संपल्यानंतर जर 1 महिन्याने परीक्षा घेतली तर आपल्याला होते त्याच्या 50% पण मार्क पडणार नाही, कारण आपण फक्त परीक्षेसाठी अभ्यास करतो. म्हणून आपण लहानपणी जे म्हणतो ना, मन लावून अभ्यास करा, ऐकलंय कधी? मन लावून अभ्यास करा. मन लावून अभ्यास करणं याचा अर्थ असा आहे की तुम्ही ती गोष्ट आत्मसात करा, ती गोष्ट समजून घ्या, ती गोष्ट जीवनामध्ये कायमस्वरूपी जर तुम्ही लक्षात ठेवली तर तीच गोष्ट तुम्हाला पुढे जाऊन पोलीस भरतीला, तीच गोष्ट तुम्हाला तलाठी भरतीला, तीच MPSCला, तीच PSIला विचारली जाणार. इच्छेविरुद्ध सेंड करणे हा सगळा कायद्याने अपराध आहे. येते का लक्षात? आता तुमच्या बऱ्याच लोकांना असं असतं की मी तर फोटोच काढलाय, मी कुठे काय केले? अरे पण तू फोटो जो काढला तो तिच्या इच्छेच्या विरुद्ध काढला. तू जो फोटो काढला तो चोरून लपून काढला. तू जो फोटो काढला तो तिला न विचारता तू याला त्याला टाकला. त्याच्यामुळे तो कायद्याने अपराध आहे आणि त्या ठिकाणी तुमच्यावरती गुन्हा दाखल होऊ शकतो. याचबरोबर बरेच मुलं असं असतात की ते इन्स्टा आयडी वरती काहीतरी चॅट करतात आणि चॅट केल्यानंतर ते स्क्रीनशॉट, अकाउंट लॉग इन होतं, वडिलांकडे फोन दिला की ते ऍप अनइन्स्टॉल होऊन जातं. बरोबर आहे का? अरे अशी स्कीम आहे ना ही सगळी. वडिलांचा फोन घ्यायचा, युजर नेम पासवर्ड तुम्हाला माहिती आहे, इन्स्टॉल करायचं प्ले स्टोअरला, युजर नेम पासवर्ड टाकायचा, टाकलं की ते वापरायचं, तोपर्यंत वापरायचं, वडील आले की ते परत दाबायचं बटन अनइन्स्टॉल करून टाकायचं. वडिलांना काही कळत नाही त्याच्यामध्ये ऍप आहे की नाही. आणि जर एखादा भाऊ हुशार असेल तो पाहतो, पण त्याला इंस्टाग्रामचा ऍप दिसत नाही, आणि दिसलं तर युजर नेम पासवर्ड तुम्ही सांगत नाही. परंतु अशा इंस्टाग्राम पासवर्ड तुम्ही जेव्हा वापरतात, स्नॅप वापरतात, तेव्हा अनेक चॅटिंग करतात आणि त्याचे स्क्रीनशॉट काढून दुसऱ्यांना पाठवतात आणि तिची बदनामी करतात. ते बघ माझ्याशी काय बघ मी टाकतो तर. असे पण अनेक रथी महारथी आहेत. तर यामध्ये देखील समोरच्या व्यक्तीची बदनामी केली म्हणून त्या ठिकाणी तुमच्यावरती गुन्हा दाखल होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही आता बालवयापासून या गोष्टी लक्षात घ्या, कारण कायदा नावाचं पुस्तक तुमच्या पाठ्यपुस्तकात नाही. म्हणून तुम्ही जी काही ही कृती करतात या कृती कायद्याने अपराध आहे. तुम्हाला या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. शिरसाण्याला एक भांडण झालं, पोरगा इंजिनिअरिंग करणारा होता, KK वागला शिकायला, त्याच्या चुलते त्याच्या वडिलांना मारायला लागले, काहीतरी झालं, त्याने काहीतरी हे घेतली काठी टाकली त्याच्या डोक्यात, त्या पायावर टाकली, ही पुढच्या बाजूची नळी फ्रॅक्चर झाली. 15-20 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. आणि पाय फ्रॅक्चर झाला, तो ऍडमिट झाल्यानंतर त्या ठिकाणी 326 दाखल झाला, त्या मुलाला अटक झाली. तो मुलगा इंजिनिअरिंग करणार होता, पण त्याला हे माहीतच नव्हतं की मी काठी मारल्यानंतर मला जेलमध्ये जावं लागेल, हे त्याला कल्पनाच नाही. तो त्याचे आई वडील आमच्याकडे 3 दिवस लॉकअपला होते, त्यानंतर सेंट्रलला गेले. त्या मुलाच्या अंगावर गुन्हा पडला. आता तो किती इंजिनिअरिंग शिकला तरी काय उपयोग आहे? म्हणजे इंजिनिअरिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा एक नॉलेज नाही की मी अशी काठी जर माझ्या चुलत्याला मारली पायावरती त्याच्यामध्ये गुन्हा दाखल होईल. त्यांना वाटतं भांडण चालू आहे, आपण काहीतरी करतोय भांडणामध्ये, आपला पण रोल पाहिजे ना. मी पण तर सहभागी झालो पाहिजे, माझ्या बापाचं भांडण चालू होतं, झाला सहभागी, गेला जेलमध्ये. मग लॉकअप मध्ये रडत जातो, कारण तो इंजिनिअरिंग करतो, प्रॅक्टिकल बुडाले, सगळं नुकसान झालं त्याचं. म्हणून या ठिकाणी तुम्ही हे लक्षात घ्या की तुम्ही आतापासून या तुमच्या डोक्यात गोष्टी आल्या पाहिजे की अशा कोणत्याही कृती करणं हा कायद्याने अपराध आहे आणि कायदा या गोष्टींना मान्यता देत नाही. त्यामुळे ह्या जर गोष्टी तुम्ही करत असाल तर त्या बेकायदेशीर आहेत आणि त्या अनुषंगाने तुम्ही विशेषतः मुलींसंदर्भाने कोणत्याही प्रकारचा पाठलाग करणे, कोणते चोरून लपून फोटो काढणे, कोणते असे काही आवाज काढणे चित्रविचित्र, त्याचबरोबर खानाखुणा करणे, तुमचे हात डोळे यांचे व्यायाम करणे, असा कोणताही प्रकार करू नका. असा कोणताही प्रकार तुम्हाला
तुमच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यास भाग पाडू शकतो. कळतंय का तुम्हाला? विशेषतः मुलांना ही गोष्ट लक्षात आली पाहिजे, कारण की याच्यामध्ये मुलगी जी असते ती पीडित असते, पण मुलगा जो असतो तो त्या ठिकाणी बालक जो असतो, बालक असेल तर विधी संघर्षग्रस्त बालक, आणि जर मोठा असेल तर तो त्या ठिकाणी आरोपी म्हणून संबोधला जातो. त्यामुळे तुमचं आता वय जे आहे ते आता अभ्यासाचं आहे. योग्य वयात योग्य गोष्टी केल्या की योग्य वयात योग्य गोष्टी मिळतात सुद्धा. त्यामुळे आत्तापासून चांगला अभ्यास करा. तुम्ही आत्ता जे अभ्यासत आहात, जे तुमच्या पुस्तकात आहे, जे तुमच्या विज्ञानाच्या पुस्तकात असेल, इतिहासाच्या असेल, भूगोलाच्या असेल, राज्यशास्त्र असेल, इथं अर्थशास्त्र असेल, तुम्ही नागरिकशास्त्र म्हणून विषय असतो तुमच्याकडे पाठ्यपुस्तकामध्ये, याच पुस्तकांमध्ये असणारा हा जो अभ्यासक्रम आहे, याच अभ्यासक्रमावर आधारित तुम्हाला भविष्यात प्रश्न विचारले जातील. जर तुम्ही तुमच्या डोक्यात स्पर्धा परीक्षा करण्याचं उद्दिष्ट असेल तर. जर तुम्हाला भांडे घासायचे असतील तर मात्र असे कोणतेही प्रश्न विचारले जाणार नाही. त्यामुळे या संदर्भाने मोठी आत्तापासून तुम्ही जबाबदारी घ्या. आत्तापासून 8वी 9वी 10वीच्या मुलांनी अभ्यासाला सुरुवात करा आणि 100% अत्यंत कमी वयात तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट होऊ शकता. चालू वर्षी आपल्या 46 गावांमध्ये, काही गावात सोडून द्या, पण 46 गावांमधून 19 मुलं हे पोलीसला सिलेक्ट झाले आणि तुम्हाला यश मिळेल. एखाद्या वेळेस अपयश येईल पण तुम्हाला 100% तेच गोष्ट तुम्ही वारंवार केली तर तुम्हाला या ठिकाणी यश येईल आणि तुम्हीही क्लास 1 क्लास 2 अधिकारी बनू शकाल. मग सरही तुमचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करतील आणि तुम्ही अशी गाडीने याल, लोक तुमचं ऐकतील आणि टाळ्या वाजवतील, हे पण बँड वाजवतील. असं सगळं साजरं होईल. पण तुम्ही त्यासाठी काय केलं पाहिजे? अभ्यास केला पाहिजे. कारण असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. अभ्यासाशिवाय दुसरा काही पर्याय नाही. आणि या ठिकाणी चांगला अभ्यास करा. एक हरिवंशराय बच्चन यांची सुंदरशी कविता आहे, ती शेवटची कविता मी तुम्हाला सांगतो. सुधार करो क्या कमी रह गई देखो और सुधार करो, जब तक न सफल हो नींद चैन को त्यागो तुम, रण का मैदान छोड़कर मत भागो तुम, कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. जय हिंद, जय भारत.